देव घेऊन जस्ट आलेलो होतो मांडव, त्यामुळे देव आल्यानंतर या ठिकाणी पूजा केली जाते आमच्या गावाकडं. आमना खानदेशमा पूजा वस देवेस नाही आणि पूजा वय नाही का मग थोडाफोर देव नाचावतंच, ते बी तुमले दाखवावे आम्ही, तुम्ही दखील नीट. देव आणल्यानंतर घरामध्ये येऊन देवाची पूजा करावी लागते. त्या ठिकाणी पूजा झाल्यानंतर आपल्याला स्वतःची नावही घ्यावे लागतात, कारण ते फोर्सफुली असतं, ते तर तुम्हाला माहितीच आहे. लग्न चंदनाच्या पानांमध्ये मुक्त कळी हसली, नित्यचंद्रावांच्या प्रेमात नकळत फसली. कसं नाव लिहितो तुम्ही बिल्या तू सूर्यनारायण उगवले नाही तर आकाशाचा रंग समजत नाही, आणि गायत्रीशी लग्न झालं नसतं तर प्रेमाचा अर्थ कळला नसता. आज निघायचं सगळ्यांना साखरपुड्याला दिव्याच्या, त्यामुळे दिव्याच्या साखरपुडा निघण्याआधीच मल्हार आणि आजीचं प्रेम बघू शकतात. मल्हार हे रेडी नव्हता आजीला सोडण्यासाठी, आणि त्यांची पहिला मुद्दा म्हणजे तयारीच बाकी होती, आणि आम्ही जस्ट गाडी धुवायला निघत होतो, त्यामुळे सगळेजण रेडी होत होते फास्टमध्ये. कारण की इथून आय थिंक आम्हाला थोडं लांब जायचं होतं, कारण की ऑलमोस्ट ते चोपड्याच्या जवळ म्हणजेच मंडळच्या पुढेच त्यांचं गाव लागतं, तिकडे जायचं होतं आम्हाला. त्यामुळे सगळेजण बाकीचे गाडी क्लीन करून सगळेजण रेडी राहणार होते, आणि आम्ही रिटर्न आल्यानंतर जाणार होतो. बघा मल्हार अजूनही आजीला सोडायला तयार नव्हता. आम्ही जरी गाडीत होतो आणि त्याला बोलवण्याचा प्रयत्न करत होता, परंतु तो यायला तयार नव्हता. पूर्वी कुठे गेली आहे का? सकाळमध्ये गाडीची याची पूजा केली जात होती, कारण की आता साखरपुड्याला जस्ट निघायचं होतं, त्यामुळेच नवरीच्या गाडीची पूजा झाली. आणि त्यानंतर मल्हारची ही तयारी करण्यास स्टार्टअप झाले होते, कारण मल्हार नंतर तयारी करू देणार नाही, कारण फार गरमी होती. हॅलो मित्रांनो, तुम्ही बघू शकता कंडिशन किती खराब झालेली. लहान मुलं असणं ही जरी देवाघरची फुलं असली, परंतु ती फुलं काय त्रास देतात ना सामान्य जनतेला, बघून घ्या. पाहिलं मल्हार मल्हार ए मल्हार बघायचं, आई त्याचं बघायचं पाहिजे ना किती अर्जंट आहे. मल्हार मल्हार ए मल्हार इकडे इकडे पप्पा माग बघून दे जाऊ. जस्ट मंडपामध्ये एंट्री झाली होती, आणि हा तुम्ही सेटअप बघू शकता. स्टार्टिंगचा एकदम ऑसम सेटअप होता, लायटिंगचं कॉम्बिनेशन असो, त्यामध्येच सगळा गेटअप रेडी होता, ब्राह्मणही रेडी झालेला होता, आणि त्याच्यामध्येच आमची ओवाचा वेगळाच धुमाकूळ चालू होता. तुम्ही बघू शकता ओवाला. नवरीबाईंची एंट्रीला नवरीने म्हणजेच माझ्या ह्या मुलीने मस्तपैकी सुंदर असा डान्स केला, कारण की तिला डान्सची आवड आधीपासूनच होती. त्यानंतर तुम्ही तो डान्स बघू शकतायत.
त्यानंतर सासूबाई डान्सला जॉईन झाल्या होत्या. साखरपुड्यामध्ये नाचतानाच म्हणजे डान्स करतानाच एक मोठा प्रसंग घडला बाबा. चुकून डान्सच्या आधी किंवा हातात रिंग आहे तर ती ऑलरेडी थोडी ढिली होती, त्यामुळे तिने तिच्या बहिणीकडे देताना वाटतं ती खाली पडली. खाली पडल्यानंतर म्हणजे कोणी लक्ष दिलं नाही की खालीच पडली. डान्स करता करता सगळ्यांचा डान्स झाला, तिथला कार्यक्रम संपल्यानंतर मग सगळ्यांची शोधाशोध सुरू झाली की रिंग कुठे गेली. सगळेजण ऑल टेन्शनमध्ये आम्ही. नंतर समजलं ती रिंग आपल्याच माणसाने उचलली आहे. म्हणजे पूर्ण फजिती झालेली होती की बाबा आपल्याच माणसाने ती उचलली आहे, त्याने सांगायचा तो विसरला होता. म्हणजे हा एक कॉमेडी किस्सा त्या ठिकाणी घडला होता. अशा प्रकारे सर्व तिथे घडलं, पण फायनली सगळं काही चांगलंच झालं. एंगेजमेंट सेरेमनीमध्ये केक कटिंग होतं, त्यामुळे केक कटिंगसाठी सगळी गर्दीवरती जमली होती. नवरी वाट बघत होते. फायनली सगळेजण जमले. फोटो सेशन आधी केलं. फोटो सेशन नंतर मस्तपैकी केक कटिंग झाली. अशा प्रकारे केक कटिंग झाल्यानंतरचा पुढचा प्रसंग घडला. फंक्शन झाल्यानंतर मल्हारची कंडिशन अतिशय वर्स्ट होती. फुल झोपून आलेलं होतं आणि फुल गरमी आउटसाईडला. तिथेही खूप गरमीच लागत होती, त्यामुळे मल्हार मस्तपैकी निवांत झोपला होता. त्याची मम्मी कंटिन्यू मल्हार जवळ होती, कारण की मल्हारशिवाय तिचं मनच लागत नाही. त्यानंतर तो झोपेतनं उठल्यानंतर मस्त त्याच्या भावाकडेच गेला होता. तो भावाकडे गेल्यानंतर थोडा आनंदित झाला. त्यानंतर पुन्हा आमचं तिघी पूर्ण फॅमिलीचं फोटो सेशन होतं, त्यामुळे आमच्या तिघीची पूर्ण गँग नवरीच्या साईडला उभी होती. हा आहे आमचा पूर्ण परिवार मित्रांनो. जर तुम्हाला कुठे कधी पाहायला भेटला नसेल तर हा आमचे लेफ्ट साईडला जे माणसं उभे स्टार्टिंगला ते सगळे माझे काका, भाऊ, मोठे भाऊ, आम्ही सगळे उभे आहेत. आणि ऑपोजिट साईडला सगळे लेडीज म्हणजेच माझ्या काकू, वहिनी लोक उभे आहेत. असा हा पूर्ण आमचा तिकीचा पूर्ण परिवार आहे मित्रांनो. फंक्शन झाल्यानंतर सगळ्यांना धमाल केली. त्यांनी खूप तापण असल्यामुळे जसंही कार्यक्रम समजा सगळ्यांनी पकडली. त्यानंतर आमच्याही परिवाराचा हा आमचा परिवार, फक्त आई, पप्पा, गायत्री आणि मी. त्यानंतर मी आणि गायत्री मल्हारला घेऊन कूलरमध्ये उभं राहिलो होतो. थोडं फोटो सेशनही केलं त्या ठिकाणी. अशा प्रकारे पूर्ण फंक्शन पार पडलं. काय अर्थ